कागल एसटी आगारानं उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयत्न सुरू केलेत। विद्यार्थ्यांच्या सहली आणि विद्यार्थी पास यामुळे कागल एसटी आगाराचं उत्पन्न झपाट्यानं वाढलंय। यावर्षी शाळांच्या सहलीतून 45 लाख रुपये मिळवण्याचं उद्दिष्ट आहे। आतापर्यंत 35 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न कागल आगारानं मिळवलं आहे। विद्यार्थी पास आणि विद्यार्थ्यांच्या सहलीतून कागल एसटी आगाराला चांगलं उत्पन्न मिळतंय। आता तर राज्य शासनानं आदेश काढून सर्व शाळांनी सहलीसाठी एसटी बसेस वापरण्याचे निर्देश दिलेत। त्यामुळे यंदा शाळांच्या सहलीतून 45 लाख रुपये उत्पन्न मिळवण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलंय। कागल आगारानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी चांगल्या बसेस उपलब्ध केल्या असून तालुक्यातील सर्व शाळांना भेटून प्रासंगिक करार करण्याची विनंती केली आहे। त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात 30 शाळांनी 50 बसेस आरक्षित केल्या होत्या। त्यातून 35,600 किलोमीटरचा प्रवास होऊन कागल आगाराला 11,49,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। तर डिसेंबर महिन्यात 75 शाळांनी 112 बसेस आरक्षित केल्या। त्यातून कागल आगाराला 26 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। जानेवारी महिन्यातही 15 शाळांनी 20 बसेसची मागणी केली आहे। त्यामुळे उद्दिष्टापर्यंत जाण्याचा विश्वास एसटी अधिकाऱ्यांना वाटतो। कमी प्रवासी असणाऱ्या मार्गांवरील फेऱ्या कमी करून त्या बसेस शाळांच्या सहलीसाठी उपलब्ध करून दिल्यात। परिणामी कागल एसटी आगारानं शाळांच्या सहलीतून चांगलं उत्पन्न मिळवलंय।